नमस्कार, मी सुवर्णा. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एसटी बस चालकाच्या आतताईपणामुळे हकनाक प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. सुरुवातीला ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय. पुराचं पाणी पुलावरून वाहत असताना सुद्धा या पुलावर बस टाकण्याचा हलगर्जीपणा किंवा बेपरवाई एसटी चालकानं केली. यावेळी पुराच्या पाण्यात ही बस वाहून गेली. सध्या 4 जणांचे मृतदेह हाती आलेले आहेत. या 2 प्रवासी आणि 1 कंडक्टर आणि एका चालकाचा समावेश आहे. तर उरलेल्या 2 प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आलेलं आहे. महापुराचं पाणी पुलावर आलेलं होतं, तरीही या पुलावरून बस घातली गेली. बेपरवा चालकाने 6 ते 7 प्रवासी असलेली ही बस पुलावरून घातली आणि ती नदीत वाहून गेलेली आहे. यामध्ये 2 जणांना वाचवण्यात यश आलंय, पण 4 जणांचा मृत्यू झालाय. त्यांचा मृतदेह सापडलेला आहे. अंदाज न आल्यानं ही बस नाल्यात कोसळली आणि ती वाहून गेली. याबाबत प्रत्यक्षदर्शींचं काय म्हणणं पडलं बघूयात. फक्त 5 पॅसेंजर होते गाडीमध्ये? नाही, 3 पॅसेंजर, कंडक्टर, ड्रायव्हर असे 5 माणसं होते. ड्रायव्हर कंडक्टर ते अंदर आहे. अंदर आहेत. कशी परिस्थिती हलायली का? वाहून गेला. भावंड ते मेलेच आता दोघं. दोघे जागेवर बसमध्ये पाणी फुल भरलेलं आहे. अर्धी थोडीशी मागची साईड अशी उघडी आहे. त्याच्यामुळे ते इमर्जन्सी खिडकी राहतात ना, त्याच्यातून बाहेर गेले. बरं. बस किती अंतरावर आहे? बस इथून असं 20-25 फुटाचे 25 फुटाच्या अंतरावर आहे. यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात उडी घेऊन काही तरुणांनी मात्र प्रवाशांना वाचवलं आणि त्या प्रवाशांकरता ज्यांनी वाचवलं ते देवदूतच ठरले. एसटी पडली तर एक जण वड्या आलं की वाचवा म्हणून आम्ही उड्या टाकल्या, मिनं टाकली. कारण त्याच्यातले आम्ही 2 जण काढले. एक एसटीतून बाहेर काढलं आणि एक झाडावर होतं त्याला काढलं. आणि जो एक जण होता त्याला आणता त्याला हात दिसला आम्हाला, त्याला ओढून आम्ही बाहेर काढले. खरं तर वारंवार अशा प्रकारच्या घटना गेल्या काही महिन्यांमध्ये आपण बघतोय. CCTV बघतोय, त्याचं व्हिज्युअल समोर आलेलं बघतोय की पाणी भरलेलं असलं नाल्यावर तरीसुद्धा त्यात गाडी टाकली जाते आणि ती वाहून जाते. 2 व्हीलर वाहून जाणं, बस अडकून बसणं असे प्रकार आपण बघतो. आणि तसाच प्रकार यवतमाळमध्ये घडला, जिथे 2 प्रवाशांना वाचवण्यात यश आलं, पण दुर्दैवाने 1 कंडक्टर आणि 3 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. बातमी लातूरमधून आहे. लातूरमध्ये मांजरा नदीनं रौद्र रूप धारण केलेलं बघायला मिळालं. पण याच नदीच्या पात्रात उड्या मारण्याचं धाडस करताना काही जण आढळले. हे असलं भलतं धाडस करणं जीवावर बेतणारं असताना सुद्धा लोक अशा पद्धतीनं पात्रात उड्या मारताना दिसत आहेत. मांजरा धरणाचे दरवाजे उघडल्यानं धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर तरुणांच्या या उड्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. मात्र असं धाडस जीवावर बेतू शकतं. काय हा अट्टहास असतो जीवावर उदार होऊन अशा प्रकारचं कृत्य करण्याचा, किंवा काय स्टंटबाजी असते यामागची, हे या सगळ्या तरुणांनाच खरं तर विचारलं पाहिजे. आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे आपल्या सोबत आहेत. नितीन, हे गेले काही दिवस गेले काही महिने वारंवार बघायला मिळतंय. जीव धोक्यात घालायचा, अशा पाण्यामध्ये अक्षरशः खवळलेल्या पाण्यामध्ये उड्या मारायच्या. काय सांगशील? समोर आलेत हे ज्यांनी उड्या मारल्यात, काय अधिक कळतंय? नक्कीच सारसा गावातली ही घटना आहे. सारसा गावामध्ये अशा प्रकारे मांजरा नदीला ज्यावेळी पूरजन्य परिस्थिती होती, पूर्णपणे पूर आलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये काही तरुणांनी तिथल्या पुलावरनं उड्या मारलेल्या आहेत पाण्यामध्ये, फक्त आणि फक्त पोहण्यासाठी, आपला शौक पूर्ण करण्यासाठी ह्या उड्या मारलेल्या आहेत. पण हा शौक त्यांच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो हे कदाचित त्यांच्या लक्षात आलं नसावं. त्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी आज जर पाहिलं तर सतर्कतेचा इशारा जो आहे सगळ्या गावकऱ्यांना दिलेला आहे. पाण्याच्या जवळ किंवा नदीच्या जवळ कुणीही जाऊ नका असे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. पण या आदेशाची
या आदेशाला धुडकावून आदेशाची पायमल्ली करून अशा प्रकारे हे जे तरुण आहेत ते हुल्लडबाजी करत जीवघेणी स्टंटबाजी या ठिकाणी करत आहेत. नक्की नितीन, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. न्यूज 18 लोकमत आवाहन करेल सगळ्याच महाराष्ट्रातल्या जनतेला जे अशा प्रकारे व्हिडिओ बघतायत त्यांनी आपल्या मुलांना आपल्या मुलींना समज द्या काय घडू शकतं. जीवाची पर्वा न करता अशा प्रकारे कृत्य करणं हे किती आणि कसं अंगलट येऊ शकतं, जीवावर बेतू शकतं, या सगळ्याची कल्पना द्या. आणि जे कोणी तरुण महाराष्ट्रातले न्यूज 18 लोकमत आत्ता बघत असतील त्यांना सुद्धा विनंती आहे, असं कुठलंही जीवघेणं धाडस करू नका. ही स्टंटबाजी नाही आहे, हकनाक बळी जाईल, जीव जाऊ शकतो, अपंगत्व येऊ शकतं. या सगळ्याचा विचार करा, तुमच्या मागे तुमचं पूर्ण कुटुंब याचा विचार करा आणि असं कुठलंही कृत्य करू नका. लातूरमधली ही दृश्य आहेत. लातूरमध्ये मांजराचे दरवाजे उघडले होते, त्यामुळे नदीनं रौद्ररूप धारण केलेलं होतं आणि त्यात स्टंटबाजी करण्याकरता व्हिडिओ काढून अशा प्रकारचे पाण्यात उडी मारण्याचे प्रकार समोर आलेत. हा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे आणि आता सर्वत्र याविषयी चर्चा होऊ लागलेली आहे. मांजरा धरणाचे दरवाजे उघडल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता, त्यामुळे नदी प्रचंड रोरावत पुढे जात होती. प्रवाह होता नदीला, पाण्याला, आणि असं असताना त्यात उड्या घेणं पोहण्याकरता, स्वतःचा शौक पूर्ण करण्याकरता हे खरोखर जीवघेणं आहे. मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा 180% जास्त पाऊस पडलाय, त्यामुळे मांजरा नदीसोबतच अनेक नद्यांना पूर आलाय. अनेक नागरिकही अडकून पडलेत. नागरिकांकरता तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलंय, तर अनेक ठिकाणी पाणी शिरल्यानं वाहतुकीचे मार्ग पूर्णतः बंद करण्यात आलेत. बस चालकांनाही पाण्यात गाडी न घालण्याच्या सूचना देण्यात आल्यात. नांदेड, परभणी या भागामध्येही पाण्याची पातळी वाढवण्याच्या शक्यता वर्तवल्या गेल्यात. बोटींनी रेस्क्यूचं ऑपरेशन चालू आहे. उस्मानाबादमध्ये तेर या गावात PSCमध्ये थोडं पाणी गेलं होतं, पण कलेक्टर स्पॉटवर आहेत, ते स्वतः जाऊन आले. काही पेशंट जे क्रिटिकल नव्हते पेशंट त्यांना थोडं शिफ्ट केलं. बाकी परिस्थिती नियंत्रणात आहे. आता पावसाचा जोर कमी झालेला आहे, त्यामुळे अशी अपेक्षा आहे की परिस्थिती अजून खराब होणार नाही. पिकांची परिस्थिती आता अजून खराब होत आहे, आधीच खराब झालेली आहे, अजून खराब होत आहे. म्हणजे मनुष्यहानी किंवा ते होणार नाही त्या दृष्टीनं काळजी घेतल्या जात आहे. औरंगाबाद शहरासह अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालंय. शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या खाम नदीला गेल्या अनेक वर्षांनी पूर आल्याचं बघायला मिळालं. शहरातील महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये असणारीच अनेक झाडं यावेळी पडली, उन्मळून पडली. मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनीही इथली परिस्थिती पाहिली, तर अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरामध्येही पाणी गेल्यानं घरातल्या सामानाचंही नुकसान झालेलं आहे. माझ्यासोबत मनपा आयुक्त आहेत, ते स्वतः पावसात या ठिकाणी पाहणी करतायत. नेमकं काय झालेलं सर? फक्त 3 ते 4 मिनिटांमध्ये हे झालं. हे खरं आहे यस की आता जे आपल्याला वैज्ञानिक जे विशेषज्ञ आहेत ते असं सांगत आहे की जागतिक पर्यावरणमध्ये जे चेंज होत आहे त्याच्यामुळे असा अकल्पनीय घटना होत आहे. पण ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघू शकत आहे की जेव्हा ओला दुष्काळ येते अथवा दुष्काळ येते आणि आता कॉर्पोरेशनच्या कॅम्पसमध्ये चक्रीवादळ आलेलं आहे आणि आपले जे 5-6 झाड आहे ते पडलेले आहे. पर्यावरण आहे आणि पर्यावरणला मनुष्य समृद्ध करू शकत आहे, बट पर्यावरणला मनुष्य कंट्रोल नाही करू शकत आहे. त्याच्यामुळे कॉर्पोरेशनमध्ये का आला केव्हा आला त्याच्यावर आपला नियंत्रण नाही आहे. बट आपण तत्काळ आता ट्री कटिंगची व्यवस्था आपण केलेली आहे. तत्काळ रोड ओपनिंग करत आहे. आपले पूर्ण महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी लागलेले आहेत. त्याच्यावर एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी थोडासा ठळकपणे असा दिसतोय की खाम नदीची तुम्ही जी स्वच्छता केली त्यामुळे बऱ्यापैकी घरांमध्ये पाणी जाण्याचं टाळेल, नाही तर दरवर्षी आम्ही स्वतः जायचो घरात पाणी घुसायचं. हा त्याचा परिणाम आहे. हे खरं आहे की औरंगाबाद शहरामध्ये खाम आणि सुकना नावाची 2 नदी आहे आणि मागचे इतके 100-2 वर्ष आपला विकासाचा काल आहे त्यामध्ये हे नदी कुठे लुप्त झालेली आहे ते आपल्याला माहिती नव्हती. मागचे 7-8 महिन्यापासून आपण खाम नदीचे पुनरुज्जीवनासाठी स्वच्छतासाठी काम करत आहे आणि त्या प्रमाणावर सुकनासाठी पण नदीसाठी पण काम करत आहे. याच प्रमाणावर यावर्षी पर्टिक्युलरली महानगरपालिकेने आपले नदी नाले जे आहे त्याच्या स्वच्छताची मोठी मोहीम हाती घेतलेली होती. त्याचा एक हे परिणाम आहे की
मागच्या वर्षी कमी पाऊस होता, बट बरेचसे घरांमध्ये पाणी गेला होता. बट यावर्षी इतका कमीत कमी वेळमध्ये जास्तीत जास्त पाऊस होऊन पण आपल्याकडे खूप कमी घरांमध्ये पाणी गेलेलं आहे. आणि कारण की हे नदी दोनही आपले जे आहे ते मोकळे झालेले आहे आणि त्यातून खूप पाणी शहराच्या भरभरून निघत आहे. दुसरी गोष्टी, औरंगाबाद शहराच्या जे पूर्ण टोपोग्राफी आहे तो अशी आहे की आपल्याकडे चूंकि आपण व्हॅलीमध्ये आहे आणि आपल्यामध्ये जे पाऊस होतात ते 2-3 तासमध्ये पाऊस नॅचरली निघून जातात, त्याचा निचरा होऊन जातात. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तिकडे औरंगाबाद इथल्या शिवना टाकळी प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलंय. शिवना टाकळी प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे मोठ्या संख्येने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर या जलप्रपातामुळे शेतकरी मात्र सुखावले. मराठवाड्यासह औरंगाबाद जिल्ह्यात सुद्धा रात्रभर पाऊस पडतोय. ग्रामीण भागातील छोटे मोठे नदी नाले भरून वाहू लागलेले आहेत. जिल्ह्यातील अनेक पुलांवरून पाणी वाहत आहे, त्यामुळे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे. ग्रामीण भागातल्या नदी नाल्यांवर पाऊस पडतोय आणि त्यामुळे हे सगळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दोरीच्या साहाय्याने असा रस्ता ओलांडावा लागतोय किंवा पूल क्रॉस करावा लागतोय, कारण अन्यथा गावाचे संपर्कच तुटतील अशी परिस्थिती आहे. पण तरीही वाहतूक खोळंबा तर होतोय. काळजी घेऊन तिथल्या नागरिकांनी प्रवास करावा असं आवाहन सुद्धा केलं जात आहे. परभणीमधल्या ढालेगाव उच्च पातळी बंधाऱ्यातून सध्या 2,36,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये 7 मीटरपर्यंत वाढ झाली आहे. तर नदीकाठी असणाऱ्या गावांनाही धोका निर्माण झाला आहे. प्रशासनानं अनेक विभागांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत. तर आता हे पावसाचं पाणी नागरिकांच्या शेतांमध्ये घरांमध्ये शिरू लागल्यानं पुन्हा गावांनाच तळ्याचं स्वरूप येऊ लागलंय. तर शेतीचंही अतोनात नुकसान होत असल्याचं दिसतंय. नांदगावच्या पाजन नदीला आलेल्या पुरामुळे एक तरुण वाहून गेलाय. ह्या पाजन नदीला प्रचंड पूर आलाय. निलेश परदेशी असं या तरुणाचं नाव आहे, जो या पाजन नदीमध्ये वाहून गेलेला आहे. तर तो अंध असल्याची सुद्धा माहिती मिळतेय. पुलावरून जात असताना त्याला अंदाज आला नाही आणि पाय घसरल्यानं तो पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं कळतंय. 4 किलोमीटर अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला आहे. नांदेडमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे 8 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. सततच्या पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरही आलाय. सकाळपासून पावसानं थोडी उघडीप दिली आहे, पण ढगाळ वातावरण कायम आहे. पुन्हा एकदा मोठा पाऊस पडेल अशी शक्यता व्यक्त केली जाते. नांदेडमधील विष्णुपुरी धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. आता बातमी बघणार आहोत नाशिकचे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यानं गंगापूर धरण 100% भरलंय. निसर्गाचं वरदान असलेलं हे धरण जगातील पहिलं नैसर्गिक मातीचं धरण म्हणून ओळखलं जातं. सिंचन आणि वीज निर्मितीकरता उपयुक्त धरण असलेल्या या धरणातलं पाणी नाशिक शहर आणि मराठवाड्यासाठी आरक्षित आहे. अनेक उंच टेकड्यांनी वेढलेल्या नैसर्गिक खोलगट भागात असलेलं हे धरण पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा लोकप्रिय आहे. जिल्ह्यातील 24 धरणांच्या 4 धरणसमूहातील गंगापूर धरण समूहाचं हे प्रमुख धरण आहे. या धरणातील विलोभनीय परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी आढावा घेतला. निसर्गानं भरभरून मानवाला दिलेलं दान म्हणजे पाणी. पाण्याचा एक थेंब कितीही प्रगत झालं तरी कोणत्याही मानवाला तयार करता येणं शक्य नाही. आणि हेच पाणी, हीच निसर्गाची कृपा उशिरा का होईना नाशिकवर भरभरून झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील 24 धरणं 85% साठा आहे. गंगापूर धरण 100% भरलंय. महाराष्ट्रातलं पहिलं मातीचं धरण म्हणून तर या गंगापूर धरणाची ओळख. नाशिक शहराची पाणी व्यवस्था पूर्णपणे या गंगापूर धरणावर अवलंबून. या गंगापूर धरणाचे सगळे दरवाजे उघडण्यात आले. प्रचंड वेगानं पाणी नदीपात्रात झेपावत आहे आणि पाण्याचा हा खळाळता प्रवाह नाशिक शहराकडे मोठ्या वेगानं झेपावत आहे. हेच पाणी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक कारखानदाराला, प्रत्येक नागरिकाला सुखावून जातं. हेच पाणी मराठवाड्यातील शेतकऱ्यासाठी सुद्धा जीवनदायिनी असतं.
दक्षिण भारताची जीवनदायिनी गंगा जिला आपण म्हणतो, जी गोदावरी नदी, या गोदावरी नदीचा उगम आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतावर आणि त्या उगमानंतर गोदावरी नदीवरचं हे सगळ्यात पहिलं धरण जे प्रचंड वेगानं पाणी झेपावतंय. आता जवळपास 3000 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग आता सुरू आहे आणि हेच पाणी प्रत्येकाला सुखावून जात आहे. खरं तर जून महिन्यात पावसाळा येतो, सप्टेंबर महिन्याच्या 10-15 तारखेपर्यंत पाऊस थांबून जातो, पण यंदा पाऊस आलाय तो सप्टेंबर महिन्याच्या अखेरीला आणि पाण्याची तहान पूर्णपणे भागवून गेलाय. वर्षभर कोणत्याही प्रकारची पाण्याची टंचाई आता कुठेही नाहीये. हवामान खात्यानं इशारा दिलाय, मुसळधार पाऊस अजून 3 दिवस कोसळू शकतो. धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस अत्यंत जोरदार सुरू आहे आणि याच वेळेचा विसर्ग सुरू आहे. हे निसर्ग अर्थात हे चित्र हे किती विलोभनीय असलं तरी प्रत्येकानं काळजी घेणं आवश्यक आहे. या पाण्याजवळ जाण्याचा मोह टाळावा, कारण या पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे, ओघ इतका प्रचंड आहे की तो अक्षरशः आयुष्याशी सुद्धा खेळू शकतो. आवश्यकता आहे प्रत्येकानं गांभीर्यानं काळजी घेण्याची. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचं प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, गंगापूर धरण, नाशिक. इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू महाराष्ट्राची खबर बाबमध्ये काही क्षणात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबर बातमध्ये पुन्हा एकदा स्वागत. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तेरणा धरणानं धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे 4 दिवसांपासून हे धरण तुडुंब वाहत आहे. दरम्यान पावसाचं पाणी उस्मानाबादेतल्या अनेक परिसरामध्ये शिरलं, काही भागात नागरिक अडकून पडले. आता चक्क हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं या नागरिकांना एअरलिफ्ट केलं जात आहे, त्यांची सुटका केली जाते. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. बालाजी, उस्मानाबादमधले असे कुठले प्रकार आहेत जिथे नागरिक अडकून पडले आणि मग एअरलिफ्ट केलं जात आहे? तर एक आश्चर्य व्यक्त करावं का दुःख व्यक्त करावं अशीच परिस्थिती आहे की उस्मानाबाद जिल्ह्यात अशी परिस्थिती निर्माण होईल असं कधीच वाटलं नव्हतं. की जी जिल्हा घागरभर पाण्यासाठी भटकंती करावं लागत होती, त्याच्या बातम्या पण आपण वेळ वाळवून दाखवल्या, पण आज ज्या उस्मानाबाद जिल्ह्यात घागरभर पाण्यासाठी भटकंती करावं लागत होती, आज त्याच दावतपूर असेल किंवा सौंदाणा असेल वाकडी असेल या गावात अनेक लोक जी आहेत ती अशीच अडकली आहेत. आणि दाऊदपूरची परिस्थिती जर बघितली, तेरचं जर आपण सगळं चित्र बघितलं तर सगळ्या गावात पाणी झालं होतं. तेरणा धरण गेली 4-5 दिवसापासून ओव्हरफ्लोन वागत होतं आणि रात्रीच्या पावसांचं आकर्षक सगळे जे दाऊदपूर असेल, तेर असेल, इकडली सगळी परिसरातल्या गावात पाणी गेलं होतं आणि काही 6 लोक जी आहेत ती दाऊदपूरमध्ये अडकली होती. प्रशासन सकाळपासून स्थानिक लेवलला प्रयत्न करत होतं, मात्र प्रशासनाच्या लक्षात आलं की पाण्याचा फ्लो जो आहे तो कमी होत नाहीये. म्हणजे यातून अंदाज येतो की किती पाऊस पडला असेल आणि या पाण्याचा फ्लो कमी होत नसल्यामुळे यांना शेवटी कुठेतरी यांना हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. त्यासाठी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी राज्य शासनाला कळवलं. इथले लोकप्रतिनिधी स्थानिक त्यांनी सुद्धा राज्य सरकारला विनंती केली की ही लोक जर वाचवायची असतील तर हेलिकॉप्टरचा वापर करावा लागेल. आणि आता त्यानुसार हेलिकॉप्टर थोड्या वेळापूर्वी दाखल झालं आणि एवढी आनंदाची बातमी आता आपल्याला समजते की 6 लोकांना जे आहे ते हे रेस्क्यू ऑपरेशन मधून सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे आणि सुखरूप हे लोक आता बाहेर निघालेले आहेत. गेली अनेक रात्रीच्या 2 वाजल्यापासून ही जी लोक आहेत ती अडकलेली होती पाण्यात, म्हणजे अक्षरशः जीव मुठीत घेऊन ही लोक जगत होती. 6 लोक म्हणजे कसा एक संकटाचा प्रसंग त्यांच्यावरती आला होता. आता कुठेतरी जिल्हा प्रशासन असेल किंवा राज्य शासन असेल यांच्या प्रयत्नांना आणि हे रेस्क्यू ऑपरेशन करणारे जी लोक आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे आणि या प्रयत्न सार्थक झाले. पण मात्र सगळी जर परिस्थिती बघितली, आणखीन 10 जी लोक आहेत सौंदनांबामध्ये ती लोक तशीच अडकली. आता ह्या आपल्याला जी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली की आम्ही दोन्ही ठिकाणी हेलिकॉप्टरचा वापरण्याचा प्रयत्न करत आहोत. पहिला प्रयोग आता आणखीन एक प्रयत्न एनडीआरएफ हे सौंदनांबामध्ये करून पाहत आहेत की एनडीआरएफच्या मदतीने ही जर लोक निघाली तर खूपच. मात्र पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे की ती लोक सुद्धा काढणं मला वाटतं की हेलिकॉप्टरचीच मदत यांना घ्यावी लागेल. पण पहिला प्रयोग जो आहे तो सौंदनांबामधला तो हेलिकॉप्टरच्या आपल्या एनडीआरएफच्या मदतीने घेणार. पण सध्याची मोठी बातमी ही आहे की 6 लोकांना काढण्यात हेलिकॉप्टरच्या मदतीनं जिल्हा प्रशासन असेल किंवा राज्य प्रशासन यांना मदत यश मिळालेलं आणि आता नक्की बालाजी, आपण हे दृश्यांमध्ये बघू शकतो की या 6 जणांना एअरलिफ्ट करण्यात आलेला आहे आणि त्यांचे जीव वाचवण्यात आलेले आहेत.
उस्मानाबादेतल्या वाकडी गावामध्ये पुराच्या पाण्याचा फटका अनेकांना बसला आणि पुराच्या पाण्यात काही लोक अडकून पडले। दरम्यान अशा 17 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। 5 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे। मांजरा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्याने हे लोक पाण्यात अडकून पडले होते। त्यानंतर हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले। जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं तेव्हाची काही छायाचित्र स्थानिकांनी घेतली आहेत किंवा ज्यांना वाचवण्यात आले त्यांनी घेतली, त्यांच्या माध्यमातून आपल्याला ही छायाचित्र मिळाली आहेत। उस्मानाबादमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना रेस्क्यू करण्यात आलं। एनडीआरएफच्या मदतीने 17 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली। ती ही दृश्य आपण बघतोय। प्रसंग म्हणजे काय ना, पाणी अचानक आलं। 1-1.5 वाजता आम्ही उठून बघितलं होतं, पाणी तेवढं नव्हतं। 2 वाजता अचानकच पाणी आलं आणि इथला फोन आला गावातला, पाणी वाढले म्हणून। गाड्याही मध्ये लावूस तर गोडाऊनमध्ये तोवर पाणी मध्ये शिरलं आणि मध्ये जास्त पाणी शिरलं म्हणून आम्ही पुन्हा दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसलो सगळे। काय भावना आता, काय वाटतं एवढं चांगलं वाटलं आता साहेब सहकार्य केलं। खासदार साहेब, आमदार साहेब, मॅडमनी सारखं फोन करून इथल्या सहकार्याने सगळ्यांनी केल्यामुळं आम्ही बाहेर सुटलो। 1 वाजता उठून बघितलंय, पाणी काहीच नव्हतं। उसा सुद्धा आमच्या रोडच्या खाली सुद्धा पाणी नव्हतं आणि पुन्हा वरी आलं ही थोडा वर आला की लगेच पाणी मागच पाणी आलं। अचानक काहीच करता आलं नाही। काय भीती वाटली, मग काय भावना होत्या सगळ्या? आता भीती तर वाटणारच की साहजिक। अंबड तालुक्यातील करंजळा इथं गल्हाटी नदीच्या ओढ्याचं पाणी करंजळा गावात शिरलं आणि संपूर्ण गाव जलमय झालं। जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाच्या दमदार बॅटिंगमुळे अनेक ग्रामस्थांच्या घरात पाणी गेलंय। गेल्या 5 महिन्यांपासून ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाच्या घरात देखील पाणी गेलं, त्यामुळे रुग्णाचे पार हाल झाले। शेतात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। पिकांचं अतोनात नुकसान झालंय। गावभर पाणी साचल्यानं गावाला तळ्याचंच स्वरूप आलं होतं। ग्रामस्थांना घराबाहेर निघणं देखील अवघड झालेलं होतं। अंबड तालुक्यातील वडीगोद्री या परिसरात पावसाचा धुमाकूळ बघायला मिळाला। रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे एकच दाणादाण उडून गेली। वडीगोद्री महसूल मंडळात यापूर्वीच वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला असताना आज देखील रेकॉर्ड ब्रेक 133 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पावसामुळे परिसरातील शेती जलमय झाली असून अतिरिक्त पावसामुळे यापूर्वीच शेतपिकांचं अतोनात नुकसान झालंय। रात्रीच्या ढगफुटी सदृश्य पावसानं उरलं सुरलं पीक देखील वाया गेल्यानं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेलाय। मनमाड, नांदगाव, येवला यासह नाशिकच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी रात्री पाऊस झाला तर काही ठिकाणी सकाळपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला। मनमाड, येवला भागात मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय। पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। 15 दिवसात 3 वेळा या भागात मुसळधार पाऊस झालाय। शेतात पाणीच पाणी झालेलं आहे, त्यामुळे कांदा, रोप, मका, बाजरी, भुईमूग किंवा कापूस यासह इतर पिकं ज्याचं मोठं नुकसान झालंय। यंदा ओला दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली असून बळीराजा हवाल दिलाय। जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कासगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे तितूर डोंगरी या नदीला पूर आलाय। त्यामुळे तितूर नदीचं उगमस्थान असलेल्या पाटणा देवीच्या डोंगरात झालेल्या जोरदार पावसामुळे तितूर नदीला पूर आलाय। भडगाव नागद या रस्त्यावरील पूल पाण्यात गेल्यानं लोकांचे मोठे हाल झाले। तर बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये रात्रभर पाऊस कोसळतोय। सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आलाय। सततच्या पावसामुळे कपाशी पिकाचं नुकसान झालंय। बुलढाण्यातील मुख्य येळगाव धरण ओव्हरफ्लो झालं आहे। धरण ओव्हरफ्लो झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत करून गेलंय। बुलढाण्यामधली ही दृश्य आहे। जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। रात्रभर पाऊस पडतोय। सततच्या पावसानं जिल्ह्यात पूर सुद्धा आलेला आहे। लोकांना घराबाहेर पडणं मुश्किल झालेलं आहे आणि पूर्ण वेळ मळभ दाटून आहे। सगळीकडे पाणीच पाणी बुलढाण्यामध्ये आपण बघतोय।
सततच्या पावसाने पिकांना सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. अनेकांच्या शेतात पाणी शिरलेलं आहे. नदी नाल्यांना पूर आलेला आहे. या नदी नाल्यांवर असलेले पूल पाण्याखाली गेलेत. त्यामुळे वाहतुकीचा सुद्धा खोळंबा होतोय. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. ज्या ठिकाणी नागरिक अडकून पडलेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची सोडवणूक करणं, रेस्क्यू करणं किंवा त्यांना एअरलिफ्ट करणं असं बचाव कार्यही करावं लागतंय. चार ठिकाणची परिस्थिती आपण बघूया. बीड शहरालाच पावसानं पूर्णपणे झोडपून काढलंय. बीड जिल्ह्यातील मध्यरात्रीपासून मुसळधार पडलेल्या पावसानं थैमान घातलंय. जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क यामुळे तुटलाय. बीडच्या केज तालुक्यातील धनेगाव इथं असणाऱ्या मांजरा धरणाचे तब्बल 18 दरवाजे उघडलेत. मुसळधार पावसामुळे केज शहरातील नदीवर असलेला पूल वाहून गेलाय. यामुळे रात्री 11 वाजल्यापासून केज, अंबेजोगाई, लातूर, नांदेड यासह अनेक गावांना जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे शेतातील उभी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. केज तालुक्यातल्या बंक करंजा या गावात ही चित्र किंवा हे दृश्य बघायला मिळतंय की शेतीचं नुकसान झालंय. शेतीतील उभा ऊस, कापूस, सोयाबीन, फळबागा याचं नुकसान झालंय. त्यामुळे आता शेतासाठी घेतलेलं कर्ज कुठून फेडावं अशी चिंता शेतकऱ्याला लागून राहिली आहे. वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे अनेक प्रश्न उद्भवत आहेत. एक तर नदी नाल्यांना पूर आलेला आहे. धरण क्षेत्रामध्ये धरणातून पाणी सोडलं जात आहे कारण धरणं पूर्णपणे भरलेली आहेत. त्यामुळे त्या नदी नाल्यांना पूर आलेला आहे. अनेक गावांमध्ये शेतात पाणी घुसलेलं आहे. पुलांवरून पाणी जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे. शेतीचं तर अतोनाक नुकसान झालंय काही भागांमध्ये. ही बीडमधली दृश्य आपण बघतोय. काय परिस्थिती आहे बीडमधल्या वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये त्याची कल्पना आपल्याला येईल या 4 दृश्यांवरून. धनेगाव, केज, बनकरंजा या सगळ्याच ठिकाणी प्रचंड नुकसान झाल्याची परिस्थिती आहे. महाराष्ट्राची खबरबातमध्ये एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबातमध्ये या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघणार आहोत. छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्या वादात आता अंडरवर्ल्डची एंट्री झाली आहे असं म्हणायला हवं. छोटा राजनच्या पुतण्यानं कांदेला फोन करून धमकी दिल्याची माहिती मिळते आहे. सुहास कांदेंना फोन करून रीट पिटिशन मागे घेण्याची धमकी देण्यात आली असं समोर येत आहे. सुहास कांदे आणि छगन भुजबळांमध्ये भर मंचावर वाद रंगलेला होता. त्यानंतर सुहास कांदेंनी कोर्टात धाव घेतलेली होती. सुहास कांदे हे शिवसेनेचे आमदार आहेत. सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये भर मंचावर वाद झालेला होता आणि त्यानंतर आता फोनवरून कांदेंना धमकी दिल्याची माहिती मिळते आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. उदय, काय सांगाल, काय समोर येत आहे? उदय, तुला आवाज येतोय? उदय, खूप धक्कादायक ही घटना आहे. काय या संदर्भातली माहिती मिळते? उदय, तुझा सलग आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. पुन्हा एकदा उदय जाधव आमचे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधू. पण बातमी खूप मोठी आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे छगन भुजबळ आणि सुहास कांदे हे एका कार्यक्रमामध्ये एकाच व्यासपीठावर होते आणि त्यावेळेला त्या भर व्यासपीठावर सगळ्यांसमक्ष त्या दोघांमध्ये वाद झालेला होता. हा वाद झाल्यानंतर रीट पिटिशन दाखल करण्यात आलेली होती. सुहास कांदे यांनी ती रीट पिटिशन दाखल केलेली होती. आता छोटा राजनच्या पुतण्याने कांदेंना फोन करून ती रीट पिटिशन मागे घेण्याची धमकी दिली अशी माहिती मिळते आहे.
त्यामुळे छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्या वादामध्ये अंडरवर्ल्डची एंट्री झाली आहे का, अशा चर्चा सुरू झाल्यात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव पुन्हा जोडले गेलेत. उदय, तुला आवाज येतोय? उदय, उदय, काय नेमका हा सगळा प्रकार आहे? सुहास कांदे शिवसेनेचे नांदगाव विधानसभेचे आमदार आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये प्रचंड वादावादी झाली होती. ते नाशिक इथल्या एका कार्यक्रमामध्ये मतदारसंघाच्या विकास निधीवरनं त्यांचा हा जो संपूर्ण आरोप प्रत्यारोप जे आहेत ते झाले होते आणि त्यानंतर हा वाद जो आहे ते टोकाला गेला होता. त्यानंतर सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात रिट पिटिशन देखील दाखल केलेली आहे आणि ती मागे या संदर्भात अक्षय निकाळजे त्यांनी धमकीचा फोन केल्याचं सुहास कांदे यांचं म्हणणं, तसा तक्रार अर्ज देखील त्यांनी दाखल केलेला आहे. आणि अक्षय निकाळजे हे छोटा राजन यांचे पुतणे आहेत आणि छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे असल्यामुळे एकंदरीत सगळं प्रकरण जे आहे त्याच्या अंडरवर्ल्ड पर्यंत पोहोचल्याचं देखील समोर आलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अंडरवर्ल्ड आणि कसं सक्रिय आहे याचं ते उदाहरण आहे. आमदारांचा रोखण्यासाठी, आमदारांना बनवण्यासाठी अशा प्रकारे अंडरवर्ल्डचा वापर केला जातोय का, हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. उदय, पण म्हणजे सुहास कांदेंनी रीट पिटिशन दाखल केलेलीच आहे, त्यानंतर त्यांना धमकीचा फोन आला की तुम्ही रीट पिटिशन मागे घ्या आणि मग त्यांनी पुन्हा तक्रार दाखल केली आहे. सुवर्ण, कृपया तुमचा जरा पुन्हा प्रश्न होय, मुद्दा असा होता, रीट पिटिशन जी दाखल केली आहे सुहास कांदे यांनी, ती मागे घेण्याकरता त्यांना धमकीचा कॉल आलेला होता का, आणि धमकीचा कॉल आल्यानंतर सुहास कांदेंनी पुन्हा तक्रार दाखल केलेली आहे का? सुहास कांदे यांनी रिट पिटिशन दाखल केली होती आणि ती रिट पिटिशन मागे घ्यावी यासाठीच त्यांना हा धमकीचा फोन आल्याचं सुहास कांदे यांचं म्हणणं आहे. तसं त्यांनी पत्रामध्ये देखील नमूद केलेलं आहे. त्यामुळे एकूणच अंडरवर्ल्डच्या या धमकीनंतर सुहास कांदे हे पोलिसांमध्ये अधिकृत तक्रार करत आहेत आणि याची कल्पना त्यांनी मुख्यमंत्र्यांना देखील दिल्याचं माहिती जी आहे ती मिळत आहे. मात्र एकूणच महाविकास आघाडीमधलेच दोन आमदारांमध्ये कशा प्रकारे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करताना एकमेकांशी जुपलेली आहे ते आपल्याला यावरनं दिसून येत आहे. आणि त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणामध्ये अंडरवर्ल्डची देखील आपल्याला एंट्री झाल्याचे पाहायला मिळते. नक्कीच, पण कांदेंना जर धमकीचा फोन निकाळजेकडून गेलेला असेल तर कुणाकडनं, कुणासाठी तो फोन गेला, अशा सुद्धा नक्कीच चर्चा रंगतील आता. अगदी बरोबर आहे. अक्षय निकाळजे हे छोटा राजनचे पुतणे आहेत असं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळे छोटा राजन गँगकडनं हा फोन आल्याचं समजतं आहे. आणि तसं पत्रामध्ये देखील सुहास कांदे आमदार यांनी नमूद केलेलं आहे आणि एक तक्रार जी आहे ती त्यांनी दाखल केलेली आहे. एक मोठी घटना आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. महाविकास आघाडीच्या दोन आमदारांमध्ये, मंत्री आणि आमदारांमध्ये अशा प्रकारे जुंपल्याचं आपल्याला पाहायला मिळते. प्रत्यक्ष स्टेजवरती देखील अशा प्रकारे हमरीतुमरी झाली होती, आरोप प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर आता थेट अंडरवर्ल्डच्या मार्फत धमकी देण्यापर्यंत प्रकरण जे आहे ते गेलेलं आहे. याची गंभीर दखल मुख्यमंत्री नक्कीच घेतील. मात्र दोन्ही कॅबिनेट मंत्री असतील किंवा आमदार असतील यांच्यामध्ये कशा प्रकारे समन्वय साधून त्यांना शांत केलं जाईल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे एका बाजूला उदय, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधली अंतर्गत धुसफूस आणि त्याच वेळेला अंडरवर्ल्डकडनं अशा प्रकारचा फोन येणं सुहास कांदेंना, तो कुणासाठी आला, छोटा राजनने तो कुणाकरता केला, त्याचा उद्देश काय या सगळ्यामध्ये पडण्याचा, हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे. अगदी बरोबर आहे. महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत आणि 3 पक्षांमध्ये अंतर्गत अनेक वादविवाद आहेत. त्यामध्ये नेहमीच वादविवाद जे आहेत ते नेहमी चव्हाट्यावरती देखील आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खूप वेळा हे वाद जे आहेत 2 आमदारांमध्ये, 2 मंत्र्यांमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र आता थेट कॅबिनेट मंत्री आणि स्थानिक आमदार यांच्यातला वाद जो आहे तो थेट आता अंडरवर्ल्डच्या मार्फत एकमेकांना धमकी देण्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल आहे असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही. सुहास कांदे यांनी या संदर्भात अधिकृत पत्र जे आहे ते देखील जाहीर केलेलं आहे. तशी तक्रार देखील त्यांनी जाहीर केलेली आहे, दाखल केलेली आहे की त्यांना अंडरवर्ल्डमधनं धमक्या आलेल्या आहेत. त्यांनी जी रिट पिटिशन दाखल केलेली आहे ती मागे घेण्यासंदर्भात. त्यामुळे साहजिकच शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हा नाशिकमधला वाद आता मुंबईपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. नक्की
धन्यवाद उदय, माहिती दिल्याबद्दल. मुख्यमंत्र्यांना या सगळ्याची दखल घ्यावी लागेल जसं उदय आपण म्हणत होतात. आणि त्याचबरोबर याविषयी सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत की छोटा राजनच्या पुतण्याकडून अक्षय निकाळजेकडून सुहास कांदेंना का फोन केला गेला, का धमकी दिली गेली, त्यांनी तसं पत्र किंवा तक्रार स्वरूपातलं पत्र त्यांनी पोलिसांकडे सुद्धा दिलं असं त्यांचं म्हणणं आहे. पण भर व्यासपीठावर छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामध्ये हमरीतुमरीवरून अक्षरशः वाद झाला. तो विकास निधीवरून वाद झालेला होता आणि त्यानंतर रीट पिटिशन दाखल करण्यात आली होती सुहास कांदेंकडून. नेते शशिकांत शिंदे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी अधिक बोलूया. शशिकांतजी, अशी माहिती समोर येते की आणि तक्रार सुद्धा सुहास कांदेंनी केली आहे की त्यांना छोटा राजांचा पुतण्या ज्याच्याकडून रीड पिटिशन मागे घेण्याकरता धमकी आलेली आहे. नाही, या गोष्टीमध्ये मला काही सत्य वाटत नाही. मला वाटत नाही की यामध्ये कुठल्या प्रकारची सत्यता असेल. पोलिसांनी त्याप्रमाणे चौकशी करावी, सत्य काय नाही ते. परंतु विकास निधीच्या माध्यमातून कुठं हे झालं असेल तरी पक्ष लेवलवर मला वाटतं त्याची चर्चा पण झाली होती आणि त्यामध्ये सांगितलं की त्यांना समोरून घ्यायचं आणि त्यांना सुहास कांदेंना पण सांगितलं होतं की पालकमंत्री भुजबळ साहेबांची पण त्या ठिकाणी आपण योग्य पद्धतीने हे करावं. अशी पक्ष लेवलवर जर चर्चा झाली असेल तर मला वाटत नाही या छोट्याशा गोष्टीसाठी कोण कोणाचा याच्यामध्ये वापर करून घेईल वगैरे. त्यामध्ये काहीतरी एकतर पोलिसांनी याची पूर्णपणे चौकशी करावी. नक्की, कारण शशिकांतची दोन गोष्टी आहेत. एका बाजूला अंडरवर्ल्ड कडून अशा प्रकारे अंडरवर्ल्डचा वापर करून धमकी देणं आणि दुसरीकडे तिन्ही पक्षांचं सरकार असताना त्याच दोन पक्षांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा प्रकारे हमरीतुमरीवरून वाद होणं आणि रीट पिटिशन दाखल केली जाणं, हे दोन चिंतेचे विषय नाही वाटत? नाही, एक असा विषय आहे की मी परत एकदा सांगतो की याचा कोण फायदा घेण्यासाठी उपयोग करतोय का राजकीय त्यामध्ये षडयंत्र आहे किंवा नक्कीच कोणी त्याचा वापर केलाय का याची चौकशी करणं गरजेचं आहे. पोलीस यंत्रणा त्याप्रमाणे त्यांनी सुहास कांदेंना जसं त्या फोनवरून फोन आला असेल किंवा काय आलं असेल त्यांनी पुरावे द्यावे. पोलीस यंत्रणेची चौकशी करून त्याच्या मुळात जाऊन काय सत्य आहे आणि काय करत होत आहे त्याची चौकशी करावी. एक. नक्की. दुसरी गोष्ट, शेवटी 3 पक्षाचं सरकार आहे. 3 पक्षाच्या सरकारमध्ये काम करत असताना हा थोडीसा प्रश्न होणारच. मागे सुद्धा तुम्ही बघा, भाजप शिवसेनेचं सरकार असताना सुद्धा 2 पक्षाचं सरकार असताना काँग्रेस राष्ट्रवादीचं असताना सुद्धा त्या ठिकाणी त्या मतदारसंघात जिल्ह्यात काही ना काहीतरी थोड्याशा कुरबुरी होतात. परंतु हे होतात म्हणजे पक्षाच्या 3 सरकारमध्ये कुठे आलबेल नाहीये असं वगैरे, हे चुकीची बातमी आहे. असं काय होणार नाही. छोट्याच्या गोष्टी असतात त्यामध्ये. नक्की. शशिकांतजी, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपल्यासोबत होते. नंतर त्यांचा आवाज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नव्हता, पण त्यांनी स्पष्ट केले की सरकारमध्ये सगळं आलबेल आहे, तिन्ही पक्षांमध्ये सगळं आलबेल आहे. आता बघणार आहोत झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज काय नवीन आहे. माझ्या सहकारी स्वाती गोडसे आपल्याला याबद्दल अधिक सांगतायत. झेप्पे and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार प्रेक्षक हो, मी स्वाती गोडसे आणि क्रिप्टो करन्सीच्या स्पेशल सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जे पे आणि नेटवर्क 18 सादर करत आहे क्रिप्टो की समझ आणि या सिरीज मधून आपण वर्ल्ड क्रिप्टो करन्सीशी संबंधित बातम्या आणि माहिती जाणून घेणार आहोत. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे क्रिप्टो करन्सीशी संबंधित जगभरातील महत्त्वाच्या बातम्या, तसंच काही मिथक की ज्याचा सत्याशी संबंध नाहीये. चला तर मग सुरुवात करूयात. आणि यामध्ये पहिलं मिथक असं आहे, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आणि क्रिप्टो करन्सी एकच आहे. आणि त्या पाठीमागचं सत्य असं आहे, क्रिप्टो बेस्ड असलेली ब्लॉकचेन ही एक टेक्नॉलॉजी आहे. क्रिप्टो हा एक डिजिटल ॲसेट आहे आणि तो फंक्शन करण्यासाठी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करतो. सुमारे 10,000 क्रिप्टो करन्सी आहेत. ब्लॉकचेन आणि डिस्ट्रीब्युटेड लेजर असून तो रिअल टाईममध्येही ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड स्टोअर करतो. ब्लॉकचेनचा वापर केवळ क्रिप्टो करन्सीमध्येच नाही तर अनेक प्रकारच्या ॲप्लिकेशन्समध्ये केला जातो. उदाहरणार्थ मेडिकल डेटा, NFT, मॉनिटर लॉजिस्टिक्स इत्यादी. दुसरं मिथक यामधलं असं आहे, क्रिप्टो करन्सी सुरक्षित नाही. त्यामधलं सत्य असं आहे, फॅक्ट असं आहे, यामध्ये अनेक घोटाळे झालेत आणि क्रिप्टोची चोरी झाल्याच्या अनेक घटनाही उघड झाल्यात. मात्र क्रिप्टो होल्डरद्वारा अनेक महत्त्वाची पावलं उचलली गेली आहेत. उदाहरणार्थ सेफ वॉलेट,
सुरक्षित पासवर्ड आदींमुळे हे प्रकार ओळखले जाऊ शकतात. अनेक सरकार आणि संस्था सुरक्षिततेच्या कारणामुळे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा अवलंब करत आहेत. यामध्ये तिसरं मिथक असं आहे, क्रिप्टो ट्रान्झॅक्शन अनॉनिमस किंवा अनट्रेसेबल आहे. तर यामधलं सत्य असं आहे, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी सर्व माहिती देते. उदाहरणार्थ टाइम, लोकेशन आदी प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवते. टेक्नॉलॉजी प्रत्येक गोष्टी व्हेरीफाय करते. टेक्नॉलॉजी सर्व ट्रान्झॅक्शन पारदर्शी आणि सार्वजनिक ठेवते. एखाद्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मप्रमाणेच युजर अनॉनिमिटी आहे, मात्र पूर्णपणे नाहीये. युजर्स आणि त्याच्या डिटेलची ओळख पटवणं अधिक कठीण नाहीये. तर तुम्ही या मिथकांविषयी ऐकलं असेलच, परंतु आता तुमच्या समोर वास्तव देखील आलं आहे. क्रिप्टोविषयी तुमच्या मनात जे काही गैरसमज झाले आहेत असतील आणि त्यातून तुमच्या मनात जी काही भीती निर्माण झाली आहे ती दूर होण्यास यामुळे निश्चितच मदत होईल अशी आशा आहे. नमस्कार. ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ. आणि फेडरल बँक आणि नेटवर्क 18चा संयुक्त उपक्रम संजीवनी. सॅनिटायझर हानिकारक आहे का? लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का? लसीकरण तुम्हाला कोरोनाची लागण करू शकतं का? असे काही अनेक प्रश्न आपल्या मनात आहेत. जर असतील तर त्याची सगळ्याची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत आणि त्याची एक जागा आहे जिथे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुमच्या फोनवर नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोना विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा भाग म्हणून संजीवनी अ शॉट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करत आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे. 7977773753 हा तो क्रमांक आहे. तुम्हाला तुमची उत्तरं म्हणजे प्रश्न पाठवलात की लगेच तुम्हाला तुमची उत्तरं मिळतील. माहिती जी क्रॉस चेक केलेली असेल. वाट पाहू नका. कोरोना संदर्भातले कुठलेही प्रश्न असतील, लसी संदर्भातले कुठलेही प्रश्न असतील, व्हॉट्सअप करा आणि हवी असलेली माहिती मिळवा. क्रमांक आहे 7977773753 म्हणजे 7977773753. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पण गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 92वा वाढदिवस आहे. गेल्या अनेक दशकांपासून मधुर आवाजानं लता मंगेशकर यांनी जगभरातल्या रसिकांची मनं जिंकलेली आहेत, गाणी अजरामर केलेली आहेत. ब्रेक आपण या बुलेटिनमधून जाता जाता पाहणार आहोत त्यांच्याच आवाजातलं गाणं.